संताचे संगती मनोमाहे संताचे संगती मनोमाहे Thank you.
Jaya
संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती निपंथी. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जो. एक तत्व नाम साधिती, साधन द्वैताचे बंधन नवाधिजी. नामामृत गोडी वैष्णवा लाधनी, योगिया साधिनी जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णवाता. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग. जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली, ज्ञानी यांचे राजे, तुम्हा आम्हा अनाथांची माय असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील 8व्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता घेतलेला असून आपण या प्रसंगी यथामती यथा अवकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी निरपेक्ष निरंतर आपणा सर्वांच्या अंतःकरणात निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय औषधे उदारे प्रसिद्धे, अनवर्त आनंदे वर्षती. आधार शक्तीची आमती, वाढविसी कौतुकी. हृदयाकाश पल्लकी परदेसी रे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करसी मनभवनाची खेळणी. आत्मसुखाती बाळविनी लेवविसी. 17 स्तन्यदेसी, अनाहताचा हल्लरूगासी. समाधी बोधे दृष्टी बुजावली, म्हणून साधका तुम्हावली. पिके सारस तुझी पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. म्हणून अंबे श्रीमंती, निजजन कल्पलते. आज्ञा विमाते ग्रंथ निरोपणी. तू वापुरे विस्नेह पल्लवे, माते पांगुर विसील सदैवे. तर्याताची आगवे निर्मीन माई, नमो विशद बोध विदका. विशद बोध विदका, नमो विशद बोध विदका. नमो विशद बोध विदका. विद्या विद्वत बोधा, विद्या
विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणि मधुरया गिरा वल्गुवाक्यया उदमनोज्ञया पुष्करेक्षण विधि करी रिमा वीरमुयती अधरसी धुना प्यायस्व माझी वाणी तुझे वर्णी चरण कमल चिन्मकरंदाय भक्त जनमानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तन्नस्य नमः ऋण ऋण ऐसा वाजविसी वेणु सुंदर तू श्यामतनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा विधान की ताके जुगपद कमल मनावु जा सुकृपा निर्मल मति पावु आई हनुमंत विराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक संतांचे संगती मनमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी अनंत कृपा मूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी या सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठ सर्वांना पाठ आहे हरिपाठ पाठ आहे म्हणण्यापेक्षा हरिनाम सर्वांचा परिचयाचा हरिनामाचं महत्व हरिनामाचा प्रसाद हरिनामाची चिंतन सेवा हरिनामाची शक्ती हरिनामाचा स्वभाव आपल्याला परिचित व्हावा म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठ या ग्रंथाची रचना केली एकूण 27 अभंग आहे जसं ब्राह्मण गायत्री मंत्राचा जप करून संध्या करून आपलं तेज वाढवतो आपलं ओज बुद्धी बल वाढवतो आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो तसं तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना भगवत प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञानोबरायांनी हरिनामाचा ठेवा आपल्याकडे दिलेला आहे एक दुसरं
जी संध्या आहे तुम्ही ती कधीही करा. ज्ञानोबांनी त्याच्याबद्दल फार सुंदर वाक्य सांगितलं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळाचं वेळाचं बंधन नाही. तुम्ही आंघोळीच्या पहिल्या तांब्यालाही म्हणू शकता, रात्री झोपतानाही म्हणू शकता, संध्याकाळी दिवे लावतानाही म्हणू शकता आणि दिवे लावल्यावरही म्हणू शकता. कळलं तर बरं होईल. खरा दिवा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यापासून बाकीचे सर्व दिवे लागलेले आहेत. लक्षात येण्याची भूमिका आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती भेटेवर. ती मूळ ज्योत आहे. बाकी या सगळ्या ज्योती तिथूनच आलेल्या आहेत. फक्त फरक एवढाच आहे, त्या ज्योतीवर अविवेकाची काजळी नाही आणि या ज्योतीवर अविवेकाची काजळी आहे म्हणून बिघडलंय. विठ्ठल मग तो अविवेक आपल्या ताकदीने जात नाही. एक तर भगवंताच्या कृपेने जाईल किंवा महात्म्याच्या कृपेने जाईल. भगवंताची कृपा व्हावी किंवा महात्म्याची कृपा व्हावी म्हणून ज्ञानोबांनी हरिपाठ रूपी ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एकूण 27 अभंग आहेत. पहिल्या 9 अभंगामध्ये ज्ञानोबांनी जीवदशा सांगितली. असोनी संसारी जीवे वेद करी, वेद शास्त्री उभारी पाया सदा. जे संसारी आहेत ते जीव आहे. किंबहुना ते जिभेने भगवंताचं चिंतन करायच्या ऐवजी संसाराचे गोडवे गातात म्हणून ते संसारी आहेत. ते जीव आहे असं म्हणायला हरकत नाही. वेदांताच्या भाषेत चुकलेल्या चैतन्याला जीव म्हणण्याची पद्धत आहे. जे चैतन्य चुकलंय ना त्याला जीव म्हणतात. आपण चैतन्य स्वरूप आहोत पण चुकलो म्हणजे काय? रस्ता चुकलोय. जिथून आलो तिथं जायचंय, रस्ता चुकलो. पुढे पुढे जाऊ शकू का? भजनही करतो पण मुक्कामाला पोहोचलो नाही. कळलं का? सेवाही करतो पण मुक्कामाला पोहोचलो नाही. कळलं का? नाही कळलं. इकडच्या भाषेत सांगू का? भाजी मोडतो पण दुसऱ्याच्या नावाने मोडतो. विठ्ठला मुक्कामाला पोहोचत नाही. कळलं तर बरोबर. दुसरं काही कारण नाही. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. झाले असती केवळ माझ्याची ठाई, केवळ माझ्याची ठाई ही अडचण आहे. ही अडचण आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी याची भूमिका आहे. जीव त्याला म्हणतात ज्याला दशा भोगायला आली, ज्याची अवदशा झाली त्याचं नाव जीव. असोनी संसार. बर, आता याचं उत्तर अजून सोपं करतो. लक्षात घे. संसारी असावे असोनी नसावे. नाव पाण्यात पाहिजे की नावेत पाणी पाहिजे? रामकृष्ण परमहंसाने नाव पाण्यातही नको आणि नावेतही पाणी नको. नाव पाण्यावर पाहिजे. तसं तुम्ही संसारात नको, तुमच्या संसार नको, तुम्ही संसारावर पाहिजे. याचं नाव आहे जिभे देऊ करे. ठीक आहे महाराज, कळलं. संसारात दशा भोगत असताना त्याच्या लक्षात आलं न साहे पाषाण फुटती. पाषाण फुटतील एवढं दुःख आहे. काय सांगू संसाराची स्थिती वगैरे वगैरे. ही प्रमाण आपल्याला पाठ आहे. तर इतकी पाठ आहे, किती विसरणे इतकी पाठ आहे. त्याचा विसर पडला. धनदाना पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण दिगा देवासी. फक्त शरण दिगा देवासी अडचण, देवासाठी अडचणी. विठ्ठल
मायायोगी जीव जसे आले, मायेमुळे त्याला त्याच्या स्वरूपाची ओळख होत नाही, त्याला जीव म्हणतात. त्याच जीवाला लक्षात आलं की ज्याच्याकडे काही नाही तोही सुखी आहे आणि ज्याच्याकडे सगळं आहे तोही दुःखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम का दास. कोई तन दुखी, कोणी शरीराने दुखी आहे, उंची कमी आहे म्हणून दुखी आहे, जास्त आहे म्हणून दुखी आहे, गोरा आहे म्हणून दुखी आहे, काळा आहे म्हणून दुखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी. टेन्शन आहे, कोणाला टेन्शन नाही सांगा बरं? काहींना टेन्शन नाही, याचं पण टेन्शन आहे. कोई धन बिन रहे उदास. काही माणसं म्हणतात माझ्या एकट्याकडे जर पैसा असता तर मी एकट्याने संत केला असता. अरे तुझ्या एकट्याचा नको म्हणून तुला दिला नाही विठ्ठल. सगळ्यांचे हातभार लागले पाहिजे, हा त्यातला मुद्दा आहे. तुम्ही खारीचा वाटा म्हणा किंवा थेंबे थेंबे म्हणा, एकमेका म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, सगळ्यांची तिथे सेवा रुजू झाली पाहिजे. आणि सगळ्यांची सेवा रुजू झाली तर त्याला मान्य होते, आणि एकाची झाली तर त्याला अहंकार होतो. माझ्याशिवाय पान हलत नाही. काही म्हणतो का आपल्याशिवाय तिथं पान हलत नाही, तुझ्या पानाला कोणी चुना लावत नाही, कशाला रुबाब करतो? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम का दास. या सगळ्यात सुखी कोण आहे? जो भगवंताचा सेवक आहे तो सुखी आहे. मग त्याला असं वाटतं आपण भगवंताचं सेवक झालं पाहिजे, मग त्याला साधक स्थिती प्राप्त होते. साधक म्हणजे कोण? प्रवास चालू आहे, मुक्कामाला पोहोचला नाही, देह पडण्याची भीती आहे, देह पडण्याची भीती आहे, देव भेटत नाही याची चिंता त्याला सतावते. देव का भेटत नाही? काय चुकलंय? काय मी चुकलो गा मागे नेणवेची का? त्याला असं वाटतंय. हे जे वाटणे त्याला साधक म्हणायचं. प्रवास चालू आहे, मुक्कामाला पोहोचलेला नाही, देव पडण्याची भीती आहे, देव भेटत नाही याची चिंता सतावते, याचं नाव साधक. त्रिवेणी संगमी नाना केले भ्रमी, चित्त नाही नावी तरी केलं. दृढ विश्वास नाही, निश्चय नाही, पक्का निश्चय नाही. अजून सोपं सांगतो, लक्षात घे. बोलू नका, बोलू नका. आपल्या मुलाचं ज्या मुलीशी लग्न होतं, क्षमा मागून सांगतो, उदाहरणार्थ क्षमा करा. आपल्या मुलाचं ज्या मुलीशी लग्न होतं त्या मुलीपासून किंवा त्या मुलाला मुलं होतीलच हा संशय मनात येतो का? होता. हा मनात संशय चुकूनही येत नाही, पण देव भेटेल की नाही, देव आहे की नाही हा संशय. संशय येणं साधकाचा स्वभाव आहे, संशय निवृत्त करणं सिद्धाचा धर्म आहे. आणि पुढचे 9 अभंग सिद्धासाठी नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्याची, अनंत कोडी त्याची पापे गेली, जोडी वैष्णवाची, नामसंकीर्तन विठ्ठल. अशी हरिपाठाची थोडक्यात स्थिती आहे. आणि या हरिपाठाचं चिंतन ज्ञानोबरांनी करतो. बरं, हरिपाठ साखळीबद्ध आहे, एका अभंगातून दुसऱ्या अभंगात, दुसऱ्या अभंगातून तिसऱ्या अभंगात जाता येईल. या अभंगात येण्यापूर्वी ज्ञानोबरांनी याच्या अगोदरच्या अभंगाच्या शेवटच्या चरण सांगितले. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान
या अभंगाच्या सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या अगोदरच्या अभंगाचं शेवटचं चरणी आहे. इथून प्रवेश आहे. अजून पुढे जाऊ त्याचंही पहिलं चरण आहे. पर्वताप्रमाणे पातळ करणी वज्रणे पोहोणी. अभक्त का असेना पण त्याच्यातही परमात्मा आहेच हा सिद्धांत आहे. सिद्धांत हरी व्यापक सर्वत्र समान प्रेम ते प्रकट होई मैया एक आदि आत्मा दिग शिव समान वाया अमृग मान गली मान नगरी मन नगरी एक झाली आत्मरूपाने जीवा शिवा समान आहे. समोहम सर्वभूतेषु प्रमेतेषु न प्रिया गीता सांगते. परमात्मा सांगतात मी सम आहे. अरे हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत चिंतनासी चित्ता सो द्यावे साबोध. ही भूमिका आहे. देव पाप्यातही आहे आणि पुण्यवानातही आहे. अजून सोपं सांग लक्षात. खालाला धावे पाणी. पाणी खालच्या दिशेने धावतो बरोबर आहे. पाणी खालच्या दिशेने धावतो. मग धावणारं पाणी सांडलेलं पाणी जेव्हा धावत जात समोर एखादा खास खळगा आला तर त्याला डावलून जातं का भरून जातं? तुमच्या तालुक्यात असंच आहे. त्याला भरल्याशिवाय पुढे जात डावलत असेल तर तो देव नाही साधू नाही. कळलं का? तुझे साधू ओळखावा देवते त्याच्यामध्ये परमात्मा आहेच. फक्त त्याला दिसत नाही आणि आपण त्याच्यात पाहत नाही हा दोष आहे. एवढंच आहे. त्याला दिसत नाही तो आंधळा आहे. आपल्याला पाहता येत नाही आपल्याला मोतीबिंदू झाला. कळलं? जो ज्ञानाचा डोळसा त्याला तो दिसतो. तिथं जायचंय आपल्याला. तिथं जायचंय. उदाहरण 2 देऊन प्रवेश करतो म्हणजे लक्षात येईल. पहिलं उदाहरण नाथ महाराजांच्या घरी भगवान दत्तात्रय चौकदार होते. एवढा अधिकार नाथ महाराजांचा. नाथ महाराजांच्या काळात कोणी एका बाईने नवस केला. त्या बाया काय नवस करतील ते बायांनाच माहिती. एका बाईने नवस केला मला जर नातू झाला तर मी पंढरपुरापर्यंत लोटांगण घालीन. आता मुंबई ते पंढरपूर 450 किलोमीटर आहे. बरं नवस हिने केला. मालकाला धक्का बसला. मालकाला वाटला आता ही परती माघारी. तसं त्याला मनातून बरं वाटलं. नाही आली तर त्यांनी सांगितलं काय ग देव तुला पावला नातू दिला
दिलाय कधी नवस पुन्हा तुम्ही गप बसा. बारसं झालं कधी करते थोडं थांबा. 8-15 दिवस जाऊ दिले. ड्रायव्हरला सांगितलं ड्रायव्हर उद्या गाडी घेऊन ये, आपल्याला पंढरपूर पर्यंत लोटांगण घालत जायचंय. ड्रायव्हरला वाटलं थकल्यावर मालकीन थोड्या गाडीत बसतील, पाणी पितील, कॉफी पितील, एसीची हवा खातील, पुन्हा लोटांगण घालतील. मग घरच्या सगळ्यांनी सत्कार केला, कोणी हार पेढे, कोणी काय काय. तिने ड्रायव्हरला सांगितलं मागची सीट काढून टाक, त्याच्यात झोपून घेतलं. सांगितलं जाऊ दे पंढरपूर. उगाच सरकारने हा तिकीट दिलंय का? डोकं सांगा बरं आपलं. अजून सोप्या भाषेत सांगू. जगातला कुठला पुरुष आपल्याला कुठल्या नजरेने पाहतो हे कुठल्याही स्त्रीला सांगायची गरज नाही. हे तिला आपोआप कळतं. ही दृष्टी जशी तिच्याकडे आहे तशीच दृष्टी तिला देव पाण्याची पण आहे. मला वाढवायचं नाही, मुद्दा चाललाय. त्या बाईने नवस केला, तिला नातू झाला. तिने सांगितलं लहान बाळाला जेवढे दागिने असतील सोन्याचे ते तेवढे मी ब्राह्मणाच्या मुलाला देईन. मग तिने ते सगळे दागिने आणले आणि नाथ महाराजाच्या मुलाला म्हणजे हरिपंडिताला दिले. नाथ महाराजांनी हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला, म्हणजे जा आता तू माझ्या मुलाला दिलेस. ते दागिने घेऊन अंगणातच बसले. तेवढ्यात एक दारावरून हरिजनाची मुलगी चालली होती. तिच्या चिमुरड्या भावाला कमरेवर घेऊन चालली होती. नाथ महाराजाला इतका आनंद वाटला, अरे किती सुंदर दिसते बाळ, सगुण गुणाचे ताणी बाळ दिसते, गोड गोड बाळ दिसायला. हाक मारली त्या बाई, मुलं इकडे बाई इकडे. ती पळत आली. तिला असं वाटलं काहीतरी खायला देतील, काही भाकर पोळी देतील. ते भाकर पोळी देतो म्हणाले. हे सगळे दागिने जे त्यांच्या मुलासाठी आणले होते त्यांनी ते त्या बाळाच्या अंगावर चढवले. रस्त्यावर जाणाऱ्या एका बाळाच्या अंगावर ते दागिने चढवले. तुम्हाला कधी जमलं तर प्रयोग करा. आणि मग म्हणा याची द्वारी विठ्ठल. ज्या बाळाच्या अंगावर ते दागिने चढवले ती मुलगी त्याला घेऊन घरी गेली. त्या बाळाची आई त्या मुलाला, त्या बाईला, त्या लेकीला घेऊन धावत आली, रडत आली नाथ महाराजांकडे. नाथ महाराजांना सांगायला लागली महाराज शेळ्या 4 भाकरी द्या, पण असं काही देऊ नका आमच्यावर चोरीचा आळ येईल. केवढे प्रामाणिक होते त्या काळात. आता बेंटेक्स वापरता तरी रुबाब कमी नाही. कळलं? आमच्या मराठवाडी भाषेत सांगू का, काहीच कळत नाही, कुठंच मावत नाही. कळलं का? हा बाउन्सर गेला. विठ्ठल. नाथ महाराज सांगितलं अगं माझ्या मुलाला खूप दागिने आहेत, याला ते सुंदर दिसतात, हा कन्हैयासारखा दिसतो. म्हणजे भूषणांग दागिन्यांमुळे याची शोभा नाही, याच्यामुळे दागिन्याची शोभा वाटते. घेऊन जा म्हणा. पण जिने दागिने दिले तिला कळालं. आपण जे दागिने दिले नाथ महाराजांना त्यांच्या मुलासाठी, नाथ महाराजांनी ते त्यांच्या मुलाला देता रस्त्यावरच्या एका मुलाला दिले. कळलं का? ती बाई हरिपाठ म्हणतच आली, फक्त त्याला ज्ञानदेव प्रमाण नव्हतं. असे बरेच हरिपाठ मंडळ आहेत. विठ्ठल. तू माझ्या हातावर संकल्प केला, दान दिलं, दानाचं पुण्य तुला भेटलं, ते आता मी विकलं, खाल्लं, त्याचा तुला काही विचार करायची गरज नाही. तू निघून जा. दोघांचंही समाधान केलं. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा देव ते तेची. आणि त्यांच्या संगतीत गावबा होते. बरं नुसते गावबा होते म्हणजे ते फक्त पुरणपोळी खायला होते. 15 वर्ष पुरणपोळ्या खाल्ल्या. साधूच्या घरचा प्रसाद खाल्ला तरी तुमचं जीवन बदलतं, पण साधूच्या घरचा प्रसाद खा, साधूच्या घरचा नाही. साधू मोठा की साधू मोठा? हा गरीब जाऊन बोला असं म्हणजे समजेल तुम्हाला. साधू मोठा आहे.
आणि साधूचं महत्व सांगतात एक. मग साधू मध्ये भगवान दत्तात्रय पण साधूच आहेत. साधू हे धारण केलं. साधू म्हणजे काय? साधनोति स्वकार्यम इति साधू तत् सापेक्ष साधनोति परकार्यम इति साधू. ज्याने आपला मुक्काम गाठला त्याला साधू म्हणा, आणि ज्याचा मुक्काम चुकलाय त्याला धरून मुक्कामापर्यंत येतो त्याला साधू म्हणा. म्हणून आपल्या जीवनात संगती पाहिजे हे त्याचा विचार चाललाय. आणि संगती म्हणजे काय? कोणी संगतीशिवाय राहत नाही. आता मोबाईल आल्यामुळे लोक वेळे झाले, कळलं का? त्याच्यात पण गेम खेळायला संगती लागते. विठ्ठल बरोबर आहे ना? काय पबजी त्याला पण 2-3 जण लागतात ना. एकले असा नव्हे खेळ. विनोदाचा भाग सोडून द्या. मला मुद्दा सांगायचा आहे, जीवनात संगती महत्वाची. संगती, विसंगती, कुसंगती. संगती म्हणजे काय? आता आपण जिथे आहोत तिथून प्रगतीच्या दिशेने पावलं पडणे याचं नाव संगती. संगती म्हणजे साधूच्या भाषेत, शास्त्राच्या भाषेत नवीन दिवस उजाडणे, पहाट होणे याला संगती म्हणतात. गुरुवचनी पुठली मानवती रेगती भगवंत तिने मार्ग दाविला चोपट. व्यवहारात सुद्धा माणसं त्याच्याच बरोबर राहतात ज्याच्या बरोबर फायदा होईल. बरोबर आहे? बरोबर आहे ना? एखाद्याला जर शेअर मार्केट मध्ये काही चांगलं जम बसवायचं असेल तर ज्याचा जम बसले त्याच्या बरोबर राहतील ते. ज्याचा धंदा बुडा त्याच्याबरोबर काय राहून ठेवूय? संगती. विसंगती. कानडीने केला मराठा व्रता. कानडी बहिणी मराठी नवरा केला, याची मराठी तिला कळेना, तिची कानडी याला कळेना, तरी म्हणतात प्रेमाला उपमान आहे. कळलं? रवा लागतो विठ्ठल. कसा उपमा होईल? सोडून द्या. कल्पना काय माणसं प्रेम करणारे बहादर असतात. गाडीवर लिहितात पहिलं प्रेम विसरता येत नाही, मग दुसरं झालं कसं? तुला पचलं नाही का तू तिला पचला नाही? काय विनोद सोडून द्या. भूमिका लक्षात घ्या. ज्या प्रेमात व्यवहार आला ते प्रेम टिकत नाही. विसंगती त्यालाच म्हणतात. इथं व्यवहार आला तर दोघेही काम करत असतील आणि दोघेही पगाराची जर प्रत्येक वेळी मोजमाप करत असतील, माझ्याकडून तू एवढे उसने घेतले तेवढे उसने घेतले, घटस्फोट होणार. टिकत नाही. जुन्या काळात पैसा नव्हता पण संसार टिकले. बरोबर आहे? जुने संसार टिकले कारण पैसा नव्हता. आता पैसा आहे म्हणून सगळे विकले गेले. विनोद सोडून द्या. भूमिका लक्षात घ्या. कुसंगती. भेकणाचे संगी हिरालो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. पण दत्तात्रयांच्या जीवनात मात्र हे पाहायला मिळतं आपल्याला की त्यांच्या जीवनामध्ये इतका दिव्य आणि इतका प्रतिभा प्रासादिक जीवनाचा विचार मांडलाय. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 25 गुरु केले. किती केले? 25. तुम्ही किती म्हणा? किती म्हणायचे? किती केले? 24 का 25? पण एक वाढवा काय फरक पडलाय? त्यांनी या शरीराला पण गुरु मानलंय. 25वा गुरु शरीर. कारण त्यांनी मला मदत केली. 2 तास उभं राहायला, गायला, ऐकायला मदत केली. पैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारेची रापणे. ही ताकद आहे शरीराची. तसं तू नाशिवंत आहे, सगळं जरी त्याचं विरोधी असलं तर त्याचा एक चांगलेपण आहे की तो भजनाला मदत करतो. एकदा ते शरीर भजनात रंगलं, एकदा त्या शरीराला भजनाचा रंग लागला
की संसाराचा रंग राहत नाही. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद सुटत नाही, सांगता येत नाही, सांगता येत नाही. चहा सोडले म्हणणारे कॉफी धरतात, सिगरेट सोडलं म्हणणारे बिडी धरतात, घर सोडलं म्हणणारे मठ धरला विठाला. सुटलं पाहिजे. सोपं उदाहरण सांगतो पुढे चल. आंब्याच्या झाडाला ज्या कैऱ्या लागतात, कारण अगोदर कैरीच असते, बरोबर आहे ना? डायरेक्ट आंबा होत लक्षात येते ना तुमच्या? तुमच्याकडे आंब्याचं लोणचं असतं का कैरीचं? बरेच जण आंब्याचं घालतात. काय हुशार असतात, 5G फेल आहे. आंबा होण्याच्या आधी काय त्याची स्थिती आहे? कैरी. त्याचा रंग वेगळा, त्याची चव वेगळी, बरोबर आहे? आणि दगड खाल्ल्याशिवाय ते पडत. लक्षात आलं बरोबर? जे जे कैरी रूपात आहे, ज्याची चव तुरट आहे, आंबट आहे, त्याला दगड खावा लागतो. पण तोच कैरी रूपाने त्या झाडाला टिकला, पिकला की त्याचा रंग बदलतो, त्याचा गंध येतो, त्याची चव बदलते. एक वाऱ्याची झुळूक त्याला सोडून देते. त्याला घरचे सोडून देतात. तुम्हाला घरच्यांनी सोडलं पाहिजे, तुम्ही घरच्यांना सोडू नका. घरच्यांनी म्हटलं पाहिजे आमच्या घरी नको, कळलं का? एवढे पिकले पाहिजेत तुम्ही, आणि एवढं पिकण्यासाठी तुम्ही टिकले पाहिजे विठाला. म्हणून दत्तात्रयाने त्यांच्या जीवनात त्यांच्या दररोजच्या परिचयाच्या 24 गोष्टी समोर ठेवल्या. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या विषयात बसलेले प्राणी, सर्प, अजगर, तरुण मुलगी, लहान बालक, माशी, मधमाशी, कोळी कीटक, कुरर पक्षी, कबूतर, हे सगळे सगळे सगळ्यांकडे पहा. मी सगळे सांगत नाही, 1-2 मुद्दाम सांगतो फक्त, एक करू. बाकीचे येत नाही, समजा मला काय करायचं. 2 मुद्दाम सांगतो. शिवरामृत नावाच्या ग्रंथामध्ये 11व्या अध्यायामध्ये महानंदा नावाच्या वेश्येचं आख्यान आलंय. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये पिंगलेचं आख्यान आलंय. ज्ञानोबराच्या जीवनात कानोपात्रा मुक्त केशी आली. तुकोबराच्या जीवनात गणिका आली. जर यांचा उद्धार होतो तर आपला होणार नाही का? विठाला. गीता सांगते अपिचे सुदुराचारू भजते मामणं विभाग साधुरीव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हिसा. आधी वाल्या होता, पण एकदा नारदांची भेट झाली आणि इतका बदलून गेला की वाल्मिक झाला. आणि कवी काव्य जे केलं, देवाला अक्षर बदलता आलं नाही. अक्षर बदल बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर कोणी दाविन नामा म्हणी. साधूची एकदा भेट झाली तर देवाला अक्षर बदलता आलं नाही. एवढी ताकद जर साधूच्या भेटीत आहे, आपण साधूची संगत केली पाहिजे, हा त्यातला मुद्दा आहे. दत्तात्रयांनी जो जो दयाचा घेतला गुण, तो तो त्या गुरु केला जाण. गुरुसे आले अपारपण, जगत संपूर्ण गुरु दिसे. ही संतांची ओळख आहे. अजून सोपं सांगू, संत तुमची जात पाहत नाही, संत तुमचं वय पाहत नाही, संत तुमचं रूप रोग पाहत नाही. शबरी मातेला ज्या आश्रमामध्ये ज्या महात्म्याने जागा दिली, ती भिल्ल जातीची आहे म्हणून नाही दिली, ती भगवंताच्या प्राप्तीसाठी आली म्हणून. वाल्याला नारदाने जागा दिली,
कोळी आहे म्हणून नाही दिली, भक्त होऊ शकतो म्हणून दिली. एखाद्यामध्ये बदल होऊ शकतो, बदल होऊ शकतो. जसं 10वी-12वीचं वर्ष शालेय जीवनामध्ये माणसाला वळण लावतं, तसं मानवी जीवन साधू संगतीत गेल्यानंतर त्याला वळण लागतं. आणि ज्याला ज्याला वाटतं आपल्याला वळण लागावं त्याने साधूची संगत करावी. आणि ती कशी करावी ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात जीवाची संगत करू नका, साधूची संगती करा. स्वैता कारणी संगती साधूची. नामबाबा सांगतात जडाच्या संगतीत जड व्हा. दाग दागिने कपडे लत्ते गाडी बंगला जड, जडाची संगत. जीवाची संगत. नातवाशिवाय करमत नाही, नातीशिवाय करमत नाही, नातू माझ्याशिवाय राहणार नाही. कळलं? हा गोड गैरसमज आहे. याला मराठी डायबिटीस म्हणतात. माझ्याशिवाय नातू राहत नाही ना, का कोणाचं काही राहत नाही. घरचे नातू आल्यावर विचारतात, नातू विचारतो आजी आजोबा कुठे गेले, ते म्हणजे वारीला गेले. कळलं? आपल्याला असं कोण सांगताय? विनोद सोडून द्या, भूमिका लक्षात घ्या. संतांचे संगती, जडाची संगत नको, जीवाची संगत नको. देव होई जेत देवाचे संगती, वतन पंगती जगाची या. देव होई जेत देवाचे संगती, देव होई जेत देवाचे संगती. देवाची संगती. अजून सोपं सांगू, अजून जगाच्या पंक्तीत तोंड पाहून वाढलं जातं आणि साधूच्या पंक्तीत मन पाहून वाढलं जातं. आपला दररोजचा अनुभव आहे. काही ठिकाणी आम्हाला इलाज म्हणून जेवावं लागतं, गोळी खायची असते म्हणून. काही ठिकाणी नाही लाज म्हणून जेवावं लागतं, काही ठिकाणी नाही लाज म्हणून पण जेवावं लागतं. कळलं तर बरोबर. विठ्ठल साधूच्या कडे चाल. लाज भय शंका दुराविला मान, नकडे साहया गायनाचे उडे आपुया संधी, मनाच्या आनंदे म्हणून संतांची सांगते. आग लगी आकाश में जल जल गिरत अंगार, संत न होते जगत में तो जल जाता संसार, जल जाता संसार.
साधू संत नसते तर काय झालं असतं का? श्री गुरु रंगनाथ गुरुजी परवडीकर एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे आपण भाग्यवान आहोत, ज्ञानोबा तुकोबराय नंतर आलो, त्यांच्या आधी आलो असतो तर गाथा गीता ज्ञानेश्वरी काही कळलं नसतं. बरं त्यांच्या काळात आलो असतो तर त्यांच्या विरोधात फॉर्म भरला असता. त्यांच्या नंतर आलोय बरं आहे की नाही विठ्ठल. ज्ञानेश्वरीच्या रूपाने, हरिपाठाच्या रूपाने, गाथ्याच्या रूपाने, गीतेच्या रूपाने आपल्या जवळ आहेत, त्यांची संगती करा. संतांचे संगती काय करायचं? मनोमार्गती म्हणाला. दोन उदाहरण आपल्या परिचयाचे फक्त थोडक्यात सांगतो, पुढे चलतो म्हणजे लक्षात येईल. वाल्याला नारद भेटले, वाल्याने नारदावर पुराण उगारले, आक्रोश केला. नारद डगमगले नाही, घाबरले नाही. वाल्याच्या लक्षात आलं, ज्याच्यावर मी ओरडून गेलो, धावून गेलो, पुराण घेऊन गेलो, एक तर ते पळाले किंवा तिथं जीव सोडला, काहींनी सामना करून पाहिला, पण हा बुवा घाबरत नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आहे. त्याला विचारलं, बाबा तुझ्याकडे काय जादू आहे? तू प्रसन्न दिसतोस. नारदाने विचारलं, हे जे तू करतो ते कशासाठी? ते म्हणले, माझा परिवार आहे. नारदाला विचारलं, तुमचा परिवार किती मोठा आहे? नारद म्हणले, विश्वची माझे घर. माझा परिवार मोठा आहे. तुझा 1 BHK कळलं का? माझं विश्वची माझे. नारदाने सांगितलं, तू हे करतोस ना, याला पाप म्हणतात आणि याच्यात कोणी वाटेकर नाही, ज्याचं त्याला भोगावं लागतं. तो म्हणला, बाबा बाबा हुशार दिसता, हुशार दिसता. नारद म्हणले, ठीक आहे, घरी जाऊन विचारून ये. घरी जाऊन विचारून ये म्हटल्यानंतर त्याने नारदाला झाडाला बांधून ठेवलं. असा पहिला शिष्य की ज्याने गुरुला बांधून ठेवलं. नारद म्हणले, आता मला बांध, पण तुला बांधलेलं सोडायचं आहे ना. घरात तू बांधलेलं, मी बांधलेलंच नाही. मुक्त का असे या म्हणावे, बंधनाची नाही धावे. महात्मा घरी गेला. आई वडिलांना विचारलं, आई वडिलांनी हात वर केले. मुलांना विचारलं, त्यांनी हात वर केले. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तिला वाजत गाजत आणलं, कळलं का? तिला विचारलं, ती हुशार होती, त्या काळात एमए शिकलेली होती. ती ग्लास भर पाणी आणायला किचन मध्ये गेली. पाण्याचा पेला पाडला, ती पडली, रडायला लागली, ओरडायला लागली, मेले मेले, वाचवा वाचवा. मला इंगळ चावली. विंचवाचा एक विशिष्ट प्रकार आहे इंगळ, आणि ती चावल्यावर मनुष्य जगत नाही म्हणतात. आता ज्याला चावले त्याला माहिती आपल्याला काय. ती रडायला लागली, ओरडायला लागली, मेले मेले. तू गेला वाल्या, काय झालं? अहो म्हणले, मला इंगळ चावली, आता मी जगत नाही. अगं मी तुला वैद्याकडे नेतो, मी तुझं रक्षण करताय, पती आहे, स्वामी आहे तुझा. ती म्हणे, नाही नाही, उमऱ्याच्या बाहेर माझं शरीर जाणार नाही, प्रेतच जाईल. तो म्हटलं, असं नाही, मी वाचवतो, विश्वास ठेव माझ्यावर. तिने सांगितलं, एक काम करा ना, मला इंगळ चावल्याच्या ज्या वेदना होतात त्यातल्या अर्ध्या तुम्ही घ्या, अर्ध्या मला ठेवा. तो म्हटला, तुझा तिसरा मजला रिकामा आहे का? ती म्हणली, माझा तिसरा मजला रिकामा नाही, तुमचं टेरेस ओपन आहे. म्हणजे अहो, जशा वेदना वाटून घेता येत नाही तसं पाप वाटून घेता येतं का? हे एका वाक्यात त्याच्या लक्षात आलं. अशी बायको देवाने सगळ्याला द्यावी. त्यांनी तिथेच टाकली, नारदाकडे गेला, नारदाला सोडलं. नारदाने मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, झालं का? एवढं एका वाक्यात. पत्नी सुद्धा कोणाच्या वाईट शब्दातून सुद्धा चांगला अर्थ त्याला काढता येतो, त्याला साधू म्हणतात. नारदाने ते काम केलं. संतांचे संगती. त्याला असं जर सांगितलं असतं, तू राम म्हण, राम म्हणतो, म्हटलं असतं का? तुमचं काय मत आहे? आजच्या वेळेला जर संतांनी सांगितलं असतं, वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण स्वार्थ, ज्ञानदेवा फळ, नारायण पाठ, सर्व वैकुंठ केली असेल, ज्ञानदेवा पाठ, नारायण नाम, पाविजे उत्तम, निजस्थान, नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्तीचारी, असं जर सांगितलं केलं असतं तरी कसं केलं? संतांनी काय सांगितलं, तुझी पत्नी गरोदर आहे, तिला आता मुलगाच होणार आहे, होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेव, कळलं का? पत्नीच्या आग्रहास्तव मुलाचं नाव नारायण ठेवलं. याचं असं मन वळत नव्हतं, तसं वळवलं. विठ्ठल
भागवताच्या गोपी गीतामध्ये एक श्लोक आलाय. इति गोप्य प्रगायन्त्य परपन्त्य चित्रधा सुस्वर्णानं कृष्ण दर्शन लालसा. देवाच्या दर्शनासाठी त्या रडत होत्या गोपिका. पण सुखदेव म्हणतात त्या रडत होत्या पण गात होत्या. गाताना पण स्वरात रडत होत्या. असं म्हणतात गायकाचा मुलगा पण स्वरात रडतो. पण त्या रडत होत्या. बर त्यांच्या रडण्यात स्वर गेला नाही, ताल गेला नाही, तोल गेला नाही, लय गेली नाही, लय झालं नाही. असं त्यांचं गाणं होतं. आपलं गाणं कसं आहे तर ते ज्याचं त्याला माहिती. भगवान ज्ञानोबराय सांगतात संतांचे संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती येणे पंथे. दत्तात्रयाने पिंगले सारख्या वेश्येचा उद्धार केला. अहो तिच्या दारावरून गेले, तिच्याकडे पाहिले नाही, तिच्याशी बोलले नाही, पण दत्तात्रयाचा नुसता वारा लागला तिचं जीवन बदलून गेलं. साधूचा वारा लागला तर बदलतं म्हणून साधूच्या वाऱ्याला राहावं. तर सरळ आळंदीला जाऊन समाधीवर डोकं ठेवावं. विचारच बदलून आला शीतळ हेच राची आमना आणि सात्विकाचा पाना ही ताकद साधूच्या संगतीत आहे. संतांचे संगती मनोमान. आपलं मन आहे ना ते फार विचित्र आहे. चंचल आहे, बलवान आहे, वेगवान आहे. अजून गंमत आहे ते चुकीचा विचार जास्त करतो. निगेटिव्ह विचार जास्त करतो.
आपला मुलगा कामावरून 15 मिनिटं जरी उशीर यायला झाला तर मनात विचार पहिले ऍक्सिडेंट झाला असाच येतो. तो बाजारात थांबला असेल किंवा काम वाढलं असेल, कोणी भेटलं असेल, काही घेऊन येत असेल, काही घेऊन येत असेल, असं नाही. कळलं पाहिजे. असा विचार मनात येत नाही. गाडी चुकली असेल, गाडी लेट झाली, हा विचार नाही. ऍक्सिडेंट तर झाला नसेल, मन असेल. चंचलम हि मनन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम. एक उदाहरण सांगतो, थांबतो, पुढचे येत नाही, समजा खूपसा वेळ घेत नाही. मुंबईतली काही संत मंडळी हरिद्वार क्षेत्राला जायला निघाली. मध्ये झाशीमध्ये त्यांचा पडाव होता. घडलेली गोष्ट आहे. गाडी बदलायची होती. जसे पुढे मनमाडला गाडी बदलावी लागायची, मीटर गेज, ब्रॉड गेज, तशी गाडी बदलायची. मध्ये एक रात्र होती. मग झाशीमध्ये सद्ग्रस्त होते, परिचित होते. त्या साधूतल्या एका मुख्य साधूने त्या व्यक्तीशी पत्रव्यवहार केला की आम्ही या गाडीने या दिवशी येतो, या दिवशी तुझ्याकडे मुक्काम करतो, रात्री काय आम्हाला खिचडी भात खायला दे, सकाळी काकडा करतो, गाडीत बसतो, तुम्हाला काय. त्यांनी परवानगी दिली पत्राद्वारे. निघाले साधू, गावालाही पोहोचले. पण ज्याच्या घरी येणार त्याला योगायोगाने काही कामानिमित्त बाहेर गावी जावं लागलं. आणि त्याचे वयस्कर वडील होते घरात. आता दुनिया समजुतीचे होते पुन्हा. आणि एवढे सगळे मुंबईचे साधू बघितल्यानंतर लोकांच्या तावडीत फक्त साधू सापडावा बस. त्याने लगेच नामा म्हणे लाखोली सदा. त्याने त्या साधूंना लाखोली वाहिली. खायला काळ, धुईला भात, कपडे बदलले, माझ्या पोराला गोड गोड फसवलं, असं असतं का. अरे काम करायचा कंटाळा, गंध लावून फिरता, जोगी म्हणवता, संन्यासी म्हणवता. तर त्या साधूंबरोबर काही तरुण पोर होते. त्यांनी अशी जरा मनगट बाया वर केली. त्या साधूंनी डोळे मिचकावून सांगितलं काही बोलू नका, प्रतिकार द्यायचं, अप्रतिहता, अव्यवधाना, हे आत्मा संतसिद्धती, प्रतिकार नाही करायचा. सहन करणे तप आहे. बरं, वाट पाहणं सहन करणं तप आहे. चला निघा म्हणाली. सगळे साधू निघाले. पुन्हा स्टेशनवर आले. त्यातले जे मुख्य साधू होते त्यांनी एका पोराला, इकडे आता आपण ज्यांच्या घरून अपमानित होऊन आलो त्यांच्या घरी परत जा आणि तांब्याभर पाणी घेऊ. आता तो विद्यार्थी जरा चौकाळला होता. त्यांनी विचारलं, गुरुजी तुम्हाला खरंच ताण लागली का? ते म्हणले नाही. मग आज पाणी नाही त्याला तर काही जीव जाईल का तुमचा? असं शिष्य पाहिजे. तेव्हा सत्ता बिनविरोध होतो. एक तरी शिष्य पाहिजे. गुरुजी म्हणे जा ना, एक लोटाभर पाणी आणायचं आहे. पण ऐक, तुला पांडुरंगाची शपथ आहे, आता पाणी आणल्याशिवाय रिकामं यायचं नाही. त्यात धरून पाणी आणायचं. त्याने आता पुन्हा किती शिव्या दिल्या तरी नळी भुंकली असं यायचं. गेला. पुन्हा त्यांनी त्या बाबाचा दरवाजा वाजवला. त्या बाबाने पुन्हा त्या पोराला पाहिलं. अरे तू आता परत आलास? त्या बाबांबरोबर होत असता म्हणे. हो. त्या बाबाच्या वर याचाही उद्धार केला. पाहिजे तेवढ्या शिव्या दिल्या. ते म्हणले बाबा तुम्हाला काय शिव्या द्यायच्या त्या द्या, पण माझ्या गुरुजीला तहान लागली आणि लोटाभर पाणी द्या. तुझ्या गुरुजीला काय गावात कुठं पाणी भेटत नाही का? बिस्लरी कंपनी बंद झाली का? विहिरी आटल्या का? नद्या आटल्या का? त्या मुलाच्या डोळ्यातून झर 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 डोळ्यातून अश्रू व्हायला लागल्या. नियम आहे आपल्या गुरुचा, आपल्या स्वामीचा, आपल्या पतीचा, आपल्या मालकाचा. जर कोणी अपमान करत असेल, ताकद असेल तर प्रतिकार करायचा, ताकद नसेल तर मौन धारण करून तिथून गुरुजीचे वचन होते काही प्रतिकार द्यायचा नाही, पाणी घेऊन यायचं. त्यांनी एक कळशी तिथं आपटली. हे म्हणले तुझ्या गुरुजीला शेवटचं पाणी पाहतो. तो परत ते घेऊन आला आणि त्यांनी मनाशी ठरवलं गुरुजी पाया पडले तरी मी पाणी पिणार. गुरुजींनी एक एक लोटा सगळ्यांना पाणी पाजलं, यालाही दिलं. तो म्हणला गुरुजी कुठलंही पाणी सांग, गटारीतलं पिन पण त्याच्या घरचं पिणार नाही. तो काय काय बोलला तुम्हाला काय माहिती म्हणून. गुरुजी म्हणले बाळा माझी इच्छा म्हणून. नाही नाही, आज तुम्ही माझ्या छातीवर बसला, नाक दाबून पाजलं तरी पिणार. गुरुजींनी सांगितलं तुझ्या पाया पडतो, तुला माझी शपथ आहे, अर्ध्या तासाने वांती कर पण लोटाभर पाणी पी. त्याने ते पिऊन घेतलं.
भांड रिकाम झालं म्हणजे आता देऊन येईपर्यंत त्याच्या मनात ते शिजत होतं सगळं. परत आला गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं. गुरुजी खरंच तुम्हाला तहान लागली होती? म्हणजे नाही. मग तुम्ही पाणी प्यायचं, आम्हाला का पाजलं? मला का पाजलं? तो किती बोलला माहितीये? तुमच्या समोरही बोलला आणि माझ्या समोरही बोलला. नको नको तेवढं बोलला. किती सहन करणार गुरुजी? काळजाची तुकडी झालीत म्हणले, माझ्या छिद्र पडलेत म्हणले, अंतःकरणाला वेदना होत आहेत. गुरुजी म्हणले बाळा ऐक ऐक. नाही गुरुजी, का पाणी प्यायला लावलं? गुरुजींनी त्याला आलिंगन दिलं आणि गुरुजीच्या डोळ्यातून झरझर अश्रू व्हायला लागले. त्यांनी विचारलं गुरुजी का रडतात? गुरुजी काय झालं? का रडण्याचं कारण काय? गुरुजीने उत्तर दिलं बाळा ऐक, नियम असा आहे, हरिदासाची निंदा नाही साहत गोविंदा, संतासी क्षोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे बरे नवे उभय रूपी. साधूची निंदा करतो, साधूचा अपमान करतो, त्याचं या लोकात कधीच बरं होत नाही. आणि ज्याच्याशी आपण पत्रव्यवहार केला तो मुलगा आपला भक्त आहे, त्या बाळाला हा घडलेला प्रकार माहिती नाही, तो घरी नाही, तो कुठे बाहेर गावी गेलेला, त्याला जेव्हा आल्यावर हे कळेल वडिलांनी आपला अपमान केलाय, त्याचा जीव जाईल किंवा त्याला वेदना होतील. पण ऐक, यम त्या पूर्ण परिवाराला यातना देईल. त्या यातना त्या निरपराध बालकाला होऊ नये, त्या परिवाराला होऊ नये, त्या यातना यमाने थोड्या कमी कराव्या म्हणून मी त्याच्या घरून पाणी मागितलं आणि तुम्हालाही प्यायला लावलं आणि मीही प्यालो. ते ऐकल्यावर बाळाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवलं. बाबा आज मला कळलं संत कसे असतात. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. हा एकच रस्ता आहे. आकळावा म्हणजे ओळखावा आणि प्राप्त करावा, दोन्ही अर्थाने. हा एकच रस्ता आहे. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी साक्ष दिली. दत्त प्रबोध नावाच्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांचा अभ्यास परिपूर्ण झाला आणि मच्छिंद्राने सांगितलं गोरक्षा तुझी परीक्षा घ्यायला दत्तात्रय येणार आहे. तो म्हणला ठीक आहे. परीक्षेचा दिवस ठरला, दत्तात्रय हजर झाले. दत्तात्रयाने सांगितलं बघ गोरक्षा तुझा अभ्यास झालाय, आता एवढा पेपर तुला प्रश्न द्यायला आणि प्रश्नपत्रिका सोडवायला एवढा वेळ नाही. आपण एकाच प्रश्नात नाही घाटावे लागत एका सीतेकडे, एका सीतावर भाताची परीक्षा. ते म्हणजे कसं काय? दत्तात्रय म्हणजे तू लप, मी तुला शोधून काढतो, लपंडाव खेळू, आणि मग मी लपतो, तू शोधून काढ. गोरक्ष लपला, दत्तात्रयाने एका सेकंदात त्याला शोधून काढलं. आता गोरक्षाला सांगितलं मी लपतो, तू शोध. गोरक्ष 1 वर्ष शोधत होते. बोला, स्वर्गात दिलो, पाताळात दिलो, सगळे शोधून थकले, रडायला लागले गुडघ्यात डोकं ठेवून. आणि मग दत्तात्रयाने विचारलं बाबा कुठे आहात तुम्ही? दिसत नाही, मी 1 वर्ष झाले शोधतोय. तेव्हा दत्तात्रय समोर प्रकट झाले आणि विचारलं बाळा कुठं कुठं शोधलंय? ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्या हार्बर, सेंट्रल, वेस्टर्न, सगळे स्टेशन सांगितले. हे म्हणले दत्तात्रय म्हणले बाळा तू मला हृदयात शोधलं का? तुझ्या हृदयात? ते म्हणले नाही. मग मी तिथेच होतो. कैसा हृदयामध्ये मेरा असता सर्व सुखाचा राम, भ्रांतासे कामू विषयात एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी आमुका हे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अर्विशी, ते वस्तुगामी विठोबा.
आता गुरु गुरुच असतो. गुरु म्हणले बाळा उद्या द्वादशी आपल्याला जेवायला आमंत्रण येशील? म्हणजे वाय नॉट. खायला आधी कामाला कधी कधी. आणि गुरुजींनी जिथे पंगत होती तिथे सांगितलं होतं स्वयंपाक करायचा नाही. आम्ही आल्यानंतर ताटामध्ये निखारे ठेवायचे. आता
आता त्या महात्म्याला वाटलं, पाटलाला वाटलं गुरुजी मंत्र मारून काही तयार करतील, सिद्ध पुरुष होते म्हणून ते गुरु शिष्य गेल्यावर गुरुजींच्या पुढे ताटभर निखारे ठेवले त्यांनी इंगळ. मग गुरुजींनी त्यातले 15-20 निखारे खाल्ले, 5-20 उरले होते ते शिष्या पुढे केले. म्हणले आता हे तू खा. गुरुजी कसं काय? ती म्हणलं मागच्या एकादशीला जर मी पान खाल्लं तर तू एकादशीला पान खातो की नाही? मग मी द्वादशीला जर 25 इंगळ खाल्लं तर तुला 5 खायला काय हरकत आहे? मी म्हणलं गुरु तुम्ही कुठं मी कुठं, मग मी सांगतो ते कर, मी करतो ते करू नको. याचं नाव संगती, याचं नाव बोल संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनती. मग त्यासाठी एक सोपा उपाय सांगा. रामकृष्णाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जपो. भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. तुम्हाला ज्या परंपरेतून गुरु परंपरेतून जे काही मंत्र मिळाला असेल तो करा. नाही मिळालं तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, जिथे तुमची श्रद्धा असेल त्याचं चिंतन करा. हेच तुम्हाला रस्ता दाखवतील. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा उपाय कृपा करे. किंवा जरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथला त्या गंमत आहे. देव एक वेळ आपल्याकडे काना डोळे करेल पण साधू काना डोळा करत नाही. आणि आपण साधूकडे जरी काना डोळा केला तरी साधू लक्षपूर्वक आपल्याला बाजूला घेतात, आपला उद्धार करतात, आपलं कल्याण करतात. म्हणून संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. त्यांच्या ग्रंथाचं, त्यांच्या वाङ्मयाचं, त्यांनी दिलेल्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. त्यांच्या चरणाची सेवा केली पाहिजे. त्यांच्या नामाचा उच्चार केला पाहिजे. असा विचार आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, गुरुजींच्या चरणी समर्पित करू. सेवेला विराम. एखादा शब्द वेळा वाकडा चुकीचा गेला असेल उदाहरण क्षमा करा. योग्य असेल की ज्ञानोबारायचे, तुकोबारायचे, गुरुजींचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळलं तर लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या. पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचं असेल डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. डोकं ठेवायचंच असेल तर तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली वाईट होईल. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुरते वितुरे. पायाच्या प्रसादे काही बोल विडे, क्षमा करणे संती, मोहे अंग होत युक्ती. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मद चरणी दातारा नित्य ठेवा. सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. पुन्हा एकदा आपण सर्वांना विनम्र अभिवादन. सगळ्यांची काही नाव पाठ नाही पण सगळ्यांना ज्ञानोबा तुकोबाराय समजून, गुरु तुल्य समजून सर्वांच्या चरणी प्रेमपूर्वक दंडवत. पुन्हा एकदा प्रभोपती महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्थसे भक्ती, बेदरी गंगात्री स्वीकारती. आता गुरु भक्ताचे नाव घेऊ, तेने वाचे प्रायश्चित्त देऊ. गुरु सेवका नाव पाहू सूर्य वेसा. जय जय सद्गुरु आळंदीपते, जय जय सद्गुरु करुणामूर्ते, जय जय सद्गुरु श्रौत कीर्ते कैवल्यदारी. आयुष्य करिवुने परी मज आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय
नामदेव